सुषमा, राहून राहून कालचाच विषय डोक्यात येतोय बघ माझ्या. आप्पीचा ना लय गपगप होती हो. नाही म्हणजे चकुलीला जे वाटतंय तेच आप्पीला वाटत असेल का ग? वाटत असेल. मी रात्रीच बोलणार होते. पोराच्या जाण्याची जखम काय असते मला कळते की. आणि आपली आप्पी तशी कवळी आहे हो. अहो, या वयात एवढं मोठं दुःख कोसळणं म्हणजे. अगं सगळं कळतंय मला सुषमा, पण ते बाळ जर ती आपलं समजायला लागली तर काय होऊन बसेल याची कल्पना आहे का तुला? अहो, त्या घरात तर लई दंगा व्हायचा. म्हणजे आपली आप्पी तशी नाही, सगळ्यांना सांगत बसणार नाही. तिला जर वाटतंय ना तर ती विचार करत राहील, तिची तीच कुडत बसेल याची काळजी वाटते बघ मला. तेच तर म्हणते ना, तिचा हा गैरसमज दूर करायला पाहिजे का नको? होय, पण मला काय वाटतंय माहितीये का, असं का वाटत असेल का आपल्याला? हा, आपण म्हणतो तिला धक्का बसलाय, पण तिला वाटतंय म्हणजे त्याच्यात काहीतरी तथ्य असणार आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ते बाळ खरंच तिचं असेल असं? सुषमा, तिला वाटतंय तर आपण विचार करून बघायला काय हरकत आहे? कसं शक्य आहे? देवळाच्या पायरीवर सापडलं ते, आणि मग जन्म झाल्यानंतर कुठे होतं? हा, हे सगळे प्रश्न उभे राहतातच परत. असं असेल तर मग कोणी केलंय? हॉस्पिटलमध्ये तर आपण सगळेच होतो ना. होय, आपण सगळेच होतो की तिथं. नाही बघा, मी आता बोलणार आहे आप्पीशी. आता तुम्हाला बोलायचंय की नाही ते तुम्ही ठरवा. नाही काय होतंय ना, तुम्ही बोलत नाही तिच्याशी म्हणून अशी वागती. असं कसं म्हणतीस सुषमा? मी बोलतो की तिच्या बरोबर. हा, आणि आपण नको का तिला समजून घ्यायला? आपण आता ही येळ नाहीये समजून घ्यायची. रुपालीचं काय झालंय माहितीये ना, आप्पी पण हेच डोक्यात देऊन बसली ना तर काय होईल कळतंय का? ठीक आहे, आपण आज बोलूया तिच्याशी. पण काय सांगू तुला, आप्पा एवढी कधी खचली नव्हती का? आपण हे असलं काय तर तिच्या वाट्याला पण आलं नव्हतं ना कधी. हे बघा, मला काय वाटतंय, तुम्हाला पटतंय का बघा, आपण ना त्या दोघांना असं सांगू की आठवडाभर कुठेतरी सुट्टी काढून फिरायला जा. हा, म्हणजे कसं बाहेर गेलं ना तर त्याला डोकं शांत होईल. अहो, ह्यातनं बाहेर पडतील, बरं वाटेल हो त्यांना. बरोबर आहे तुझं, हे बी सुचवून बघू आपण त्यांना. येतो. काय म्हणते आमचं पिल्लू? हा, काय म्हणते? हा, पिल्लू नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं आमच्या बाळाला? काय म्हणायचं? आम्हाला नावानं हाक मारायची. हो, मग आता आम्हाला तर मोठ्याच्या मोठा वारसा करायला लागेल बाळाचं. मग आणि सगळ्यांना समजलं पाहिजे तुझं नाव. पेंगुळलाय होतो, झोप आली त्याला, झोपू देत. अगो, केवढे हातपाय हलवतो दिवसभर. तुम्हाला एक सांगू का, मला असं वाटतं ना की बाळानं झोपूच नाही. त्याच्या बालपणीचा प्रत्येक क्षण बघता यावा असंच ना? अगदी बरोबर बोललात तुम्ही. अगं आहेच केवढा गोड तो, सगळ्यांना लळा लागलाय त्याच्या या ठिकाणी. तो त्याचा पिल्लू बाळ बासा आता आता ना त्याला आपण नावाने हाक मारायला पाहिजे. तुम्हाला काय नाव सुचलं की नाही? हा, तुम्हाला माहितीये का, आई तर मला सारख्या विचारत असतात, अगं नाव काय ठरवलंस की नाही, ठरवलंस की नाही. तोच तर केव्हापासून विचार करतोय रुपाली. मग सुचलं नाही अजून? काय हो तुम्ही पण एवढं मुलांना शिकवता, आपण त्याला कलेक्टर बनवलं तुम्ही, मी साधं बाळाचं नाव नाही सुचत. तेच तर अवघड आहे ना ग या ठिकाणी. काय ना, आपण त्याला नाव देतो म्हणजे ओळख देतो, कायमची, आयुष्यभराची. मग जरा विचार करायला पाहिजे ना. तुम्ही ना लई विचार करत बसता, एवढा विचार नका करू. बाळाला बघून जे सुचतंय ना तुम्हाला ते नाव ठेवू आपण. अगं त्याला बघून केवढं काय काय मनात येतं, काय सांगू तुला. पण सगळ्यात जास्त काय वाटतं माहिती? काय? आई वडील मुलांना देत असतात, आपल्या बाबतीत उलट आहे. अगदी खरं आहे तुमचं. बाळाने आपल्याला जे दिले ना त्याचं मोलच नाही होऊ शकत. हा, म्हणजे बघ ना, त्यानं आपल्याला सुखाची झोप दिली, अन्न गोड लागायला लागलं त्याच्यामुळं, आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तू बरी झालीस. तुम्हाला हे वाटतंय ना बाळाबद्दल, मग याचंच नाव ठेवू की आपण. नाही थांब, मी ना त्याच्यासाठी काही विशेषणं काढली.
अहो आपल्याला बाळाचं नाव ठेवायचे, विशेषण नाही. हा अगं हो, पण विशेष नाव ठेवायचं म्हटल्यावर तू ऐक तर या ठिकाणी. बर बोला. ज्याच्या येण्यामुळं सगळं प्रकाशमान होतं असा. सूर्य. सूर्याला समानार्थी शब्द रवी, भास्कर. नाही 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 नाही, असलं नको. वेगळं काहीतरी पाहिजे. म्हणजे आपल्याशी संबंधित. आपल्याशी संबंधित. हा, अद्वैत. म्हणजे म्हणजे नको नको, एवढं अवघड नावच नको आपल्याला. नाव कसं पाहिजे? साधं, सोपं, सुटसुटीत, सगळ्यांच्या तोंडात बसेल असं. हा मुद्दा बरोबर आहे तुझा. थांब, आणखी एक विशेषण आहे, ते वाचतो, लगेच समजेल. थांबा, तुम्ही थांबा. तुमची डायरी बंद करून ठेवा खिशात. बर. अहो मगाशीच बोललो की नावाविषयी आपण. मगाशी बोललो. हा, काय? या इकडे, या कानात सांगते तुमच्या. खाली करा कान. अरे ना. मला सांगा, मी आमदार होतो तेव्हा किती कामं करून दिली होती तुमची? लई नाही, 5 लाख मागतोय फक्त. हा, मी करून देते का तुमची कामं? मग हा साहेब, माझे आमदार होतो मी. लोकसंपर्क दहन काय आपलं साहेब. हा, चालते चालते, काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. हा, येऊ का? चालते. हा, काय चाललंय सुजय? अगं काही नाही, नवीन काम शोधतोय. मला बोलायचंय तुझ्याशी. हा, बोलू की. माझी जरा कामं चालू, आपण नंतर बोलू. हा, सुजय, माझे दागिने कुठे आहेत? दागिने? कसले दागिने? सुजय, माझ्याशी खोटं बोलू नकोस. अगं खरंच पिऊ, मला नाही माहित काय बोलतोय तू. मी शेतात आले होते. इन्व्हेस्टर लोकांना दागिने देताना बघितलंय मी. अरे पिऊ, मला माफ कर. मी तुझी दागिने आणून देतो, पण मला माफ कर पिऊ. हे मला धमकी देत आहेत पिऊ. मी फसलोय ग पिऊ. खरंच सॉरी. मी तुझे सगळे दागिने परत करेन, खरंच. अगं खरंच मला माफ कर पिऊ. मी तुझे सगळे दागिने परत करेन. ऐक माझं, मला नको आहेत दागिने. जे काही पैशाचं असेल ना, ते दोघं मिळून फेडूयात. इथून पुढे माझ्यापासून काहीच लपवायचं नाही सर. सुजय, तू त्रासात असताना मला नको आहेत दागिने. फक्त इथून पुढे एक लक्षात ठेव, प्लीज प्लीज, माझ्यापासून काहीच लपवायचं नाहीस. नाही लपवणार, सॉरी पिऊ. आणि हे बघ, एकट्यानेच टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. मी आहे तुझ्यासोबत. इथून पुढे जे काय असेल ते दोघांचं, ठीक आहे? हो पिऊ. अर्जुन, हो, काय चाललंय तुझं अर्जुन? आपली तुझ्यासाठी सरप्राईज आणले मी. काय? तू हात काढ बरं आधी. मी हात काढतो, डोळे उघडायचे नाही. अरे पण डोळे उघडायचे नाही. बरं, नाही उघडत. बघा, हो अर्जुन, बघा, अर्जुन, बघा. अरे बर, डोळे उघडायचे नाही. बरं. हात पुढं कर. अरे हात पुढं कर. उघडले का डोळे? अर्जुन, काय चाललंय? नाही ना? काय हे? बघ की आता. डोळे उघडू का आता? आता उघड की अप्पे. आई चुप्पत. छान आहे. हा, नवीन आहे का? हा. चिंचुकेला गावली टॅबला खाली. मला म्हणलं वहिनींना घेऊन जाता. अर्जुन, अप्पे काय चेष्टा करते राव तू माझी? हा काय प्रश्न आहे का? अरे तसं नाही, मी प्रश्न नाही विचारला रे. मग म्हणजे मी प्रश्नच विचारला. काय होते तुला? प्रश्न नाही विचारला, प्रश्नच विचारला. काही नाही, छान आहे साडी. बरे ना? मी शहाणपणा केला पे. मी एकटा गेलो साडी आणायला. तो दुकानदार होता ना, दुकानदार डेंजर आयटम होता, डेंजर. काय झालं? म्हणजे त्याने काय केलं माहितीये का? आधी इकडे एक साडी टाकली, मी इकडे एक टाकली दाखवायला आपल्याशी, आणि मग त्याला सुचलं, म्हणलं 1 मिनिट, मॅडम कशी आहेत दिसायला? मी म्हणलं म्हणजे? म्हणलं काय राव, एवढी वर्ष दुकान धंदा करताय तुम्ही, तुम्हाला लगेच कळलं पाहिजे काय म्हणतोय मी ते. नाही म्हणलं मला कळलं तुम्ही काय म्हणताय ते, पण मॅडम गोरे आहेत का सावळे आहेत? मी म्हणलो बघ गव्हाळ आहेत. नाही म्हणलं असं नाही, जे आहे ते सांगा. म्हणलं जे आहे ते सांगितलं ना आता तुम्ही. मग तापला ना गडी, तुला सांगतो आप्पे, माझ्या समोर आहे ना इंद्रधनुष्याचा सडाच टाकला त्याने, माहितीये का? म्हणजे
तुला सांगतो, हिरवी म्हणू नको, पिवळी म्हणू नको, जांभळी काय, लाल काय, पिवळी काय, नुसतं साड्याच साड्या. वर नुसतं साड्या नाही, वर त्याचं वर्क. म्हणला साहेब, अहो पदरावरचा मोर बघा, अहो ब्लाऊज पीसवरचा हत्ती बघा. म्हणला त्याच्याकडून साडी घ्यावी का चादर घ्यावी, मी तर कन्फ्युजच झालो आपे, माहितीये का. निवडली कशी मग? मी तुला इमॅजिन केलं तिथं, आणि त्यातली एक एक साडी तू बघतेस. नाही आवडली ठेवली, नाही आवडली ठेवली. मग शेवटी तू ही साडी घेतलीस. आपल्या हसलीस पण आणि लाजलीस पण. फायनल गेली साडी लगेच. आपे काय झालं? कुठे काय झालंय? छान आहे की साडी. काय झालंय? आपे तू मनाने ह्या जागी असतीस ना आता इथं, हसली असतीस, लाजली पण असतीस, आणि अर्जुन थँक्यू असं पण म्हणते असतीस. काय झाले सांग? अरे हिथंच आहे की मी. बोल बोल बोल, काय झालं बोल. अर्जुन, अरे काही झालं. आज ऑफिसमध्ये डॉक्टर आल्या होत्या हिरकण योजनेच्या कामाबद्दल बोलायला. तू प्रेग्नंट असताना आपण दवाखान्यात त्याच. तेवढं काय म्हणते? अर्जुन, त्या म्हणल्या की अजून तुझा पाना कसं काय नाही फुटला. आपे आपलं बाळ तर ह्या जगात आता अर्जुन, बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा आईला पाना फुटतो. बाळ नसेल तर औषधी देऊन तो थांबवता येतो, पण मला पानच फुटलं नाही. आणि मी त्यांना सांगितलं तर त्या म्हटलं असं कसं होईल. सगळं विचार तू कशाला करते आता? जाऊ दे ना, सोड ना ऐक ते. ऐक, साडी हे बघ, मी हे सगळं ठरवून नाही बोलत आहे, पण त्या म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात तेच राहिलं. अर्जुन, हे बघ, आईचं दूध हे बाळासाठी काय असतं ना, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. पण आपे तू हे अनुभवलंय का कधी? मी पाहिलंय ना. पण जाऊ दे ना, कुठे या गोष्टींचा विचार करते आता? एवढ्या दिवसांनी घरात आनंदाचा दिवस आलाय. तूच विचारलंस ना, तू फोर्स केलं म्हणून सांगितलं. जाऊ दे, सगळं सोड आता. हे बघ, साडी आणली ना, ती नेस, आवर, फ्रेश हो. मी पण फ्रेश होतो. आत्या येणार आहे आज घरी, ये. अर्जुन, अरे बाईला साडी किंवा वेगवेगळे गिफ्ट नको असतात रे. तिच्या नवऱ्याने तिला समजून घ्यावं एवढंच हवं असतं बाईला. आजवर तुम्हाला लय समजून घेतले, म्हणून मी ना स्वतःला नशिबान समजत होते. पण आता ऐकूनही नाही घेतलंस तू माझं. नियती, तू तरी ऐकतेस ना ग? अर्जुन, दिवाळी आहे असंच वाटतंय बघ. वाटतंय काय काकी? आहेच दिवाळी. हा सण आहे, पण आपल्या घरचा. दिवाळी काय सगळ्यांच्या घरात असते, पण ह्यो सण फक्त आपल्या घरचा आहे. इथं माझ्या नातवाचा आज बारस आहे. काय जपेल? हो सरकार. अहो सरकार, माझ्या आयुष्यातला तर सगळ्यात आनंदाचा दिवस आहे हा. या ठिकाणी मला तर स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय. आत्या आली. दादा, आत्याच्या स्वागताला गेलं पाहिजे. आत्या आजी आली. आत्या, दाजी कुठे आहेत? अरे हे ड्युटीवर गेलेत तिकडे कोकणात. हे सरकारी शिक्षकांना ना 50 कामं लावतात बघ. अपर्णा, बघ काय करता येते का? आप्पे, दादा काय म्हणतात? काय ग, कुठे हरवली होतीस? नाही नाही, हेच अशी गडबड जरा. सगळ्यांना सरबत तुम्ही बसा, मी तुम्हालाही घेऊन येते. स्टेजवरचं फायनल बघून घेऊ एकदा. चल. पार्टनर, या या या. बापू काय पार्टनर? अरे युवा आहेत तुझे तीन या. अहो युवा असलं म्हणून काय झालं, शेतीतले पार्टनरच आहे आम्ही. विनायकराव, रुपाली लई आनंदी दिसते. अशीच कायम आनंदात राहू दे बघा. जाऊया आपण. आम्हाला नाही का सरबत?
उशीर केला मावशी. अत्तर लयच तयार होऊन आलाय की. अहो काही विषय काय विचारायचा. माझ्या नातवाचं बारस आहे. बया कसला मोठा मांडव सजवलाय. नजर नको लागायला कुणाची. अयो दाजी. अरे अहो ती येड बघितलं का? लग्नातले कपडे घालून आले. हो रे खरंच की. कलेक्टर मॅडम मी कुठले कपडे घातलेत ओळखलं का? अहो आपल्या लग्नातले. ओ मावशी याला कशाला घेऊन आला इकडे? गप गप अर्जा, तुला काय माहित नाही वे, आजचे वे त्यांचे. काहीतरी बेटाचा खडा टाकायचा असेल म्हणून करतात असं. अहो सरकार पण इथे. थांब की मी देते त्यांना उत्तर. संकल्प ढोबळे, तुम्ही तुमच्या न झालेल्या लग्नातले कपडे घालून आलात. आपल्या न झालेल्या लग्नात. हो माझं झालंय की. आणि मी लय सुखात. एक मिनिट. काय खुश आहेस ग तू? दिसतंय ना. अगं आज तर तुझ्या पोटात लय दुखत असणार आहे. कारण ह्या घरातल्या दुसऱ्या कुणाचं तरी कौतुक चाललंय ना. तिला आता काय वाटतंय ना हे आम्हा सगळ्यांना चांगलंच माहिती. तुम्ही नका बोलू. स्वप्नील इन्या, अरे कुठे यायचं राहायला लागतं. चला. अप्पे त्या दिवशी आपल्या लग्नातून तू पळून गेलीस. अख्ख्या गावासमोर माझी नाचक्की केलीस. माझी इज्जत काढलीस. ती जखम आहे ना अश्वत्थाम्यासारखी माझ्या कपाळावर कोरली गेली कायमची. पुढचं माहित नाही पण ह्या आयुष्यात तरी मी तुला सुखानं जगू देत नाही. मग काय व्हायचंय ते होऊ दे. त्या दिवशी तुझी पण चूक होती. आणि कसं आहे ना, जोपर्यंत तुझ्या हे लक्षात आहे ना तोवर तू असाच राहणार आहेस. आणि हो संकल्प ढोबळे, बदल्याच्या आगीत माणूस आधी स्वतः जळत असतो बरं का. हो पण ह्यावेळी तसं काही नाही. आप्पे अरे चला सगळ्यांनी बारसं करून घेऊ. चला. आले आई. स्वतःच्या पोटच्या पोराच्या बारशात येड्यागत फिरतीये. लागली मला अक्कल शिकवायला. काय तर म्हणा कलेक्टर. अरे बाळा तू जरा थांब. हा कार्यक्रम जेवढा मोठा होईल ना, जेवढा जोरात होईल ना, तेवढा जास्त त्रास तिला होणार आहे. बघच. कुणी गोविंद घ्या. कुणी गोपाळ घ्या. कुणी राम घ्या. कुणी लक्ष्मण घ्या. कुणी लव घ्या. कुणी कुश घ्या. सुषमा अगं कसला दिसतोय बाई. एकदम बाळकृष्ण. रुपाली लईच देखणं आहे बघ. बाबांवर गेलाय. अरे आता आवरा लवकर. ते पोरग झोपायच्या आधी ते पुढचं काय जे सगळं ते करून घ्या. नाही तर काय उगाच बाकीचाच फापट पसारा करत बसल्यात. अहो साहेब, अहो बाळाचं नाव तर आत्या ठेवते ना. हा पण ठेवायचं असतं आत्यानीच. पण आता माझ्या पोरांना नाही बहीण, त्यामुळे या पोराच्या बाबाची जी आत्या आहे तीच आता आत्या. हा? असू द्या हो, एवढी संधी असतीये. काय काय नाव काय ठेवलं? बाळाचं नाव स्वप्नील आणि रुपालीला ठेवलंय. ते दोघं जणच नाव सांगतील बाळाचं.
आणि या ठिकाणी बाळाचं नाव आहे अमोल.